कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस, धरणाचे वक्र दरवाजे उघडले। कोयना धरणातनं 30,000 क्युसेक्सनं विसर्ग होण्याची शक्यता। कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली। राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडले तर जिल्ह्यातले 83 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली। कोल्हापूर रत्नागिरी मार्ग बंद। रायगडमधील हेटवणे धरण ओव्हरफ्लो, धरणाच्या 6 दरवाजांमधनं विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अलिबाग जवळच्या कुलाबा किल्ला परिसरामध्ये मालवाहू जहाज भरकटलं। JSW कंपनीचं जहाज अचानक बिघाड झाल्यानं बंद पडल्याची माहिती। नाशिक शहरातल्या शिंगाडा तलाव परिसरामध्ये झाड कोसळलं, 2 चारचाकी वाहनांचं नुकसान। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भावली धबधबा परिसरामध्ये दरड कोसळली। पर्यटकांची जास्त गर्दी नसल्यानं सुदैवानं कोणतीही दुर्घटना नाही। नाशिकमध्ये धरणाचं पाणी पाहण्यासाठी गर्दी, जीव धोक्यात घालून तरुणांचं फोटो सेशन। मुसळधार पावसानंतर नांदूर मधमेश्वर धरणातनं विसर्ग सुरू। लातूरमध्ये संततधार पाऊस, पावसाचा पिकांवर परिणाम। सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत। लातूर जिल्ह्यातनं जाणाऱ्या मन्याड नदीवरचा पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद, जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास सुरू। नांदूर मधमेश्वर धरणातनं मराठवाड्यातल्या जायकवाडीच्या दिशेनं पाण्याचा पहिला विसर्ग, 10,132 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। साताऱ्यातल्या आलेवाडी घाटामध्ये दरड कोसळली, कुडाळ मेढा रस्ता बंद। जोर गावाकडे जाणारा पूल वाहून गेल्यानं परिसरातील वाड्या आणि वस्त्यांचाही संपर्क तुटला। रायगडच्या महाडमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत, पूल वाहून गेल्यानं सह्याद्रीवाडी गावचा संपर्क तुटला। अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग आता आणखी वाढवला। अलमट्टीतून 2,75,000 क्युसेक्सनं विसर्ग, कोल्हापूर आणि सांगलीला दिलासा। नांदेडची तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला। पाऊस थांबलेला असला तरी खबरदारी म्हणून धरणाचा एक दरवाजा उघडला। लातूरमधल्या तिरू नदीच्या पुलावरनं पाणी, चालकाचा अंदाज चुकल्यानं ट्रॅक्टर नदीमध्ये। सुदैवानं जीवितहानी नाही। रिमझिम पावसामुळे नांदेडमधील आसना नदी दुथडी भरून वाहत असल्याचं दृश्य, शेतकऱ्यांना दिलासा। साताऱ्यातल्या बोपर्डी गावात पावसामुळे घराची भिंत कोसळली, सुदैवानं जीवितहानी नाही। अहमदनगरमध्ये सुरू असलेलं खासदार निलेश लंकेंचं उपोषण 4थ्या दिवशी सुटलं। बाळासाहेब थोरातांच्या मध्यस्थीला यश, पोलीस विभागातल्या भ्रष्टाचाराची 15 दिवसात चौकशी होणार। एसटी पास थेट तुमच्या शाळेत योजनेला उदंड प्रतिसाद, केवळ 12 दिवसात 4,03,294 विद्यार्थ्यांनी घेतले पास। या योजनेमुळे विद्यार्थ्यांना एसटीचे पास थेट शाळेत वितरित करण्यात आले। भर पावसात अकोल्यातल्या रिधोरा गावाजवळ शिवशाही बसला भीषण आग, बसमधले सगळे प्रवासी वेळीच खाली उतरल्यानं मोठा अनर्थ टळला। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूरमध्ये कांदा महाबँक उभारणार। अणु ऊर्जेच्या सहाय्यानं कांद्याची नासाडी थांबवणार, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात चड्डी गँगची दहशत, चोरीच्या उद्देशानं आलेली चड्डी गँग, नागरिकांच्या सतर्कतेमुळे गेली पळून, तर ही गँग सीसीटीव्हीमध्ये चित्रित।
गडचिरोली पोलिसांच्या C60 कमांडो जवानांचं पाण्याच्या प्रवाहातून नक्षलविरोधी अभियान, व्हिडिओ आला समोर. नीट घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या लातूरमधल्या 3 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ. आपलं म्हणणं मांडण्यासाठी सीबीआयनं मागितला मंगळवारपर्यंतचा वेळ. जळगावात जिल्हा नियोजन समितीची बैठक. नियोजन समिती सदस्य नसलेल्या व्यक्तींनी सभागृहाबाहेर जाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. सूचनेनंतर चंद्रकांत पाटलांकडून संताप व्यक्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.